काय बघती का गीतांजली एवढी डोकं डोकून? की एक तर आमच्या मसनीचा आवाज, ती गीतांजली बघती कुठं, काय कळना काय व्हायना. म्हटलंय गीतांजली एवढी डोकून काय बघती, म्हटलं बघावं तरी. म्हणलं बाहेर वातावरण चांगलं झालंय, केशरी 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 पिवळा पिवळा तांब बघा, हिचं केसरी हिचं पिवळं असं तांबडं तांबडं मध्येच कसं तरी झाले, मध्येच कसं तरी झालंय. भारी वाटतंय. चल तरी बघूया बाहेर. तर चला मित्रांनो, तुम्हाला पण बघायचं असलं तर हो का, बाहेर वातावरण अरे वा एकच नंबर झालं. हे नाही माय झालं, सगळं पिवळं दिसतंय. पण आबाळ कसं दिसतंय माय? चांगलं दिसतंय का? सगळी तोंड पिवळी दिसते ती. भारी वाटते का नाही? पण भारी वाटतंय बाहेर. ते दिवसभर गरम होतंय घरात, होतंय का नाही? लय गरम होत होता दिवस. दुपारी झोपल्या, फॅन लावला, हा झोपच लागेना झाली. काय गरमच होतंय ना, अजून पण तेवढंच गरम होतंय. वारं पण सुटना झालंय, काय व्हायना झालंय. आणि वातावरण तर लय भारी वाटतंय, ढगाळ असं वरण आबाळ बघा कसलं भारी वाटते. स्वयंपाक करून तयार झाले. अजून स्वयंपाकाला सुरुवात करायला वेळ आहे, थोड्या वेळानं. तुमचा झाला? नाही, ही करत असतेल, नीता ताई करत असतेल, त्यामुळंच कसलं भारी वाटतंय ना बाहेर. तर मला वाटतं इकडं खाली आबाळ आलंय म्हटल्यावर पाऊस पडतोय का काय ते का की इकडं पावसाचं वातावरण झालंय खाली. गीतांजली काय मग स्वयंपाक कधी करणार? कधी झालं आलं माझ्याकडं आहे का? आज तू कर स्वयंपाक. मी नाही करत म्हणते, आज तू कर स्वयंपाक. आमची स्वतः करल आज. का करू की कधी कधी आता जप झाल्या मास्क घालून खायचं का कसं काय? माझं देवाचा दिवा वगैरे लावून झाल्यावर करते की स्वयंपाक, पण वाळवाच्या पावसावानी कधीतरी. पोळ्याचा स्वयंपाक करून वारवायला आली पुजायला. मग पुरी करते ते, पण उरकते ते सकाळ सकाळचं लवकर. जायला चौथा दिवस होता, करायचं नव्हतं म्हणजे मी करते. जानू आमची दिदी पण लय भारी गोल पोळ्या करते, टम्म फुगते. जानू हो, गीतांजली पण चांगल्या पोळ्या करते, टमकीवाणी फुगते ते का नाही ग? चला की आवरा. हो चला दळण लावले, माझं पण आवरायचं आता. आपण कुठं उभा राहिलो या? नारळ